आणि काही क्वेश्चन अँड आन्सर केले इंस्टाग्रामला. हे गाईज, कसे आहात? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज, मी जस्ट यूट्यूब अँड इंस्टाग्रामला लाईव्ह आले होते आणि काही क्वेश्चन अँड आन्सर केले इंस्टाग्रामला. सो तुम्ही लोकांनी मला सांगितलेलं आहे की तू रोजचे डेली व्लॉग स्टार्ट कर आणि आमच्यासोबत शेअर कर. सो मी ठरवलेलं आहे की मी शेअर करेन. आणि अजून मी मेकअप काढलेला नाही आहे, बराच वेळ झालेला आहे आणि तुम्हाला दिसत असेल वातावरण बघून की अंधार पडत आहे. सो चला आता मी आवरते आणि मेकअप काढते पहिल्यांदा, कारण की खूप वेळ मेकअप ठेवल्यानंतर मला खरंच इरिटेड होतं आणि मी आज व्हिडिओज पण बनवलेले आहेत. सो त्यासाठी मी आज मेकअप केला होता आणि मेकअप खरंच खूप छान दिसते. बघा तुम्ही, मला पर्सनली आय मेकअप खूप जास्त आवडला आणि छान झालेला आहे. तर चला गाईज, मेकअप काढते आणि त्याच्यानंतर चालू करते. सो गाईज, रात्रीचे वाजलेले आहेत 7 आणि आत्ता मी खात आहे अननस, कारण की अननस मला खूप जास्त आवडतं आणि मी 2 आणलेले आहेत. सो मी विचार केला की चला पहिल्यांदा एक खाऊन घेऊया आणि हे दुसऱ्या दिवशी खाईन मी. नेक्स्ट डे. हे गाईज, गुड मॉर्निंग. आणि सकाळी सकाळी मी बनवत आहे सँडविच. मला खूप जास्त आवडतं हे तुम्हाला माहीत आहे. आणि त्यासाठी मी बटाटे उकडवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये ॲड केलेलं आहे लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि हा बटाटा असा छान असा मिक्स केलेला आहे. सो आता इथे मी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे आणि चीज घेतलेला आहे. तर चला सँडविच बनवते आणि मग तुम्हाला दाखवते मी कशी बनवत आहे ते. सो गाईज, फायनली ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता मी खाणार आहे. तुम्ही बघू शकता. ओ माय गॉड, सिरियसली खूप छान असं बनलेलं आहे. तर चला खाते मी. A few moments later. सो गाईज, आत्ता मी आलेली आहे डीमार्टला. काही ग्रोसरी शॉपिंग करायची आहे मला, त्यासाठी आलेली आहे मी आणि खूप जास्त गर्दी आहे. विकेंडला आल्यानंतर गर्दीच असते हे मला माहीत आहे आणि ट्रॉली आज कशी भेटणार आहे हे माहीत नाही आहे. सो इथे मी घेत आहे पहिल्यांदा अक्रोड, कारण की अक्रोड खाल्लेले चांगले असतात. मी थोडंसं हेल्दी खात आहे. सो चला गाईज, शॉपिंग करते आणि त्याच्यानंतर चालू करते, कारण की घरी गेल्यानंतर आज मी बनवणार आहे रेसिपी आणि काय बनवणार आहे हे तुम्हाला कळेलच. हे गाईज, तर मी मार्केटमधून घेतलेले आहेत प्रॉन्स आणि इथे मी स्वच्छ धुतलेले आहेत आणि त्यामध्ये आतमध्ये एक ब्लॅक कलरचा धागा टाईप काहीतरी असते, ते पण मी काढलेले आहे आणि आता याला मी मॅरिनेट करणार आहे. त्यासाठी मी ॲड केलेलं आहे लिंबू, थोडीशी हळद आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे थोड्या वेळ मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे. आणि प्रॉन्सची थोडीशी ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी काही मसाले घेतलेले आहेत. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि हे सगळे आपल्याला मिक्सरला बारीक करायचे आहे. सो आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया आणि त्यासाठी काही मी गरम मसाले पण थोडे घेतलेले आहेत, जास्त काही नाही. आणि आता मी हे गरम मसाले ॲड करणार आहे, जिरे ॲड केलेले आहेत आणि आता हे मिक्सरला बारीक करूया. सो गाईज, इथे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपल्याला हे प्रॉन्स फ्राय करून घ्यायचे आहेत. सो गाईज, मराठी भाषेमध्ये याला वेगवेगळे नाव आहे. कोणी झिंगा म्हणतात, कोणी कोळंबी म्हणतात. आम्ही याला झिंगा नाही म्हणत, आम्ही याला कोळंबी म्हणतो. आणि मुंबई पुणेमध्ये आय गेस कोळंबीच म्हणतात, माहीत नाही, पण मी मोस्ट ऑफ प्रॉन्सच म्हणते. आणि हे छान फ्राय झालेले आहेत. आता यामध्ये बारीक केलेला मसाला ॲड करायचा आहे. छान असा परतवून घ्यायचा आहे, जोपर्यंत तेल बाजूला होत नाही तोपर्यंत. तर चला मसाला छान असा शिजवून घेऊया.
सो गाईज, यामध्ये मी जास्त काही मसाले ॲड केलेले नाही आहेत. मी घरचेच लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ ॲड केलेले आहे. जास्त मीठ नका टाकू, कारण की आपण मॅरिनेट करतानाच मीठ ॲड केलेले आहे. सो थोड्या वेळ हे झाकून ठेवायचे आहे. आणि आता तुम्ही बघू शकता मसाला छान असा परतलेला आहे आणि तेल पण बाजूला झालेले आहे. सो चला आता यामध्ये आपण प्रॉन्स ॲड करूया. हलक्या हाताने मिक्स करूया आणि यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया. सो गाईज, माझा जो फेवरेट इन्ग्रेडियंट आहे कोथिंबीर, आता ती मी ॲड करत आहे आणि ऑलमोस्ट प्रॉन्स ग्रेव्ही तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता आणि खूप छान झालेली आहे. सुगंध इतका भारी आलेला आहे. आणि तुम्ही म्हणाल की तू इतकेच प्रॉन्स का आणलेले आहेत थोडेच, तर एकच व्यक्ती खाणार आहे आणि त्याच्यासाठी मी ही स्पेशल रेसिपी बनवलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशी झालेली आहे. सो तुम्हाला माहीतच आहे सी फूड मी जास्त खात नाही आणि रेसिपी कशी झाली आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते.